नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ट्विट. शरद पवार साहेबांसोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, सहकारी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनतेची साथ हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे. पवार साहेबांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा आमच्या काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो हीच सदिच्छा. सुनेत्रा पवारांचं ट्विट करत वक्तव्य. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. सरकारला कोणत्या मुद्द्यांवर घेरायचं याची रणनीती आखल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरठ मेट्रो आणि नमो भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा. मोदींच्या हस्ते मेरठमध्ये 12,930 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता. मढी ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोधाची भूमिका. उद्योगपती गौतम अदानींनी झारखंडच्या देवघर येथील प्रसिद्ध बाबा वैद्यनाथ धाम मंदिरात केली विधिवत पूजा. आयर्लंडची लेक झाली भारताची सून. शिखर धवन 40व्या वर्षी सोफी शाहींसोबत अडकला लग्नबंधनात. शिखर धवनने सोशल मीडियावर केले फोटो पोस्ट. कल्याणमधील मीरावली परिसरात किरकोळ कारणावरून 2 महिलांमध्ये हाणामारी. वाद चिघळून एका महिलेचा दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या मुलीने आणि एका पुरुषानेही केली मारहाण. धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये होमगार्ड कर्मचाऱ्यांचा राडा. प्रभारीसह इतर दोघांकडून मारहाण झाल्याचा होमगार्ड कर्मचाऱ्याचा आरोप. नाशिकच्या परसूल परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ. चांदवड पोलिसांकडून मृतदेह कोणाचा आहे, हत्या झाली का याबाबतचा तपास सुरू. कर्जत शहरातून 19 ते 28 वयोगटातील 4 चोरट्यांना अटक. पोलिसांकडून चोरीच्या 9 दुचाकी जप्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.